राज्यातील कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 30 जून 2026 ची तारीख देण्यात आलेली होती, परंतु शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे तक्रारी केल्या जात होत्या। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून मागण्या सुद्धा करण्यात येत होत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख 30 जून वरून डायरेक्ट 1 जानेवारी 2026 करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 6 महिने वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण येणारे 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची समिती नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेला असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना या समितीकडे 5 कागदपत्रे जमा करावी लागतील। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। तर या अधिवेशनामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज काढलेलं असेल, मग ते कर्ज 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 या 2016 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये काढलेलं असेल तर त्यांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना 2 लाखांच्या पुढचे कर्ज स्वतःच्या खात्यामधून भरावे सुद्धा लागणार आहे। तर एकंदरीत ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील आणि ज्या शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत आहेत तर त्या शेतकरी बांधवांना किती हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे, तर याची एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती शेतकरी बांधवांना सांगत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघा शेतकरी बांधवांना, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत की आजच कर्जमाफी होणार, उद्याच कर्जमाफी होणार, परवा दिवशीच कर्जमाफी होणार। तर अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सत्य माहिती सांगत आहे, त्यामुळे तुमचा थोडासा महत्त्वाचा वेळ बाजूला काढायचा आहे आणि वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट तारीख सांगितलेली आहे, त्यामुळे आता तारखेची काळजी करायची गरज नाही। बघा, अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 30 जून 2026 ही कर्जमाफीची तारीख देण्यात आलेली होती, परंतु आता 30 जून 2026 ची अडचण राहिलेली नाही, कारण सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून सरसकट कर्जमाफी होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरसकट फक्त 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। याच्यामध्ये पात्रता, अटी, शर्ती लावलेल्या आहेत। पात्र असणं गरजेचं आहे। अटी आणि पात्रतेमध्ये शर्तींमध्ये बसायला पाहिजे तरच कर्जमाफी होणार आहे। आता आपला पहिला मुद्दा क्लिअर झालेला आहे। तर तो पहिला मुद्दा म्हणजे आपली जी कर्जमाफी आहे, शेतकरी बांधवांनो जी कर्जमाफी आहे तर ती कर्जमाफी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून होणार आहे। आता आपला दुसरा जो मुद्दा आहे तर तो दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव 5 कागदपत्रे जमा करतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। तर ही 5 कागदपत्रे सर्व शेतकरी बांधवांनी जमा करायची आहेत। तर ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, या ठिकाणी कधीपर्यंत ही कागदपत्रे जमा करायची आहेत त्याची माहिती देतो आणि 5 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 5 कागदपत्रांपैकी पहिले 3 कागदपत्रे जुनी आहेत, परंतु 4थं आणि 5वं जे शेवटची 2 कागदपत्रे आहेत तर ही 2 कागदपत्रे नवीन आहेत, त्यामुळे सर्व कागदपत्रे ऐकायची आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, कागदपत्रे सांगून टाकत आहे, तारीख सांगितली आहे, त्याच पद्धतीने कागदपत्रे सुद्धा सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीमध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून
15 बँकेमधून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचीच कर्जमाफी सर्वात अगोदर होणार आहे। त्यानंतर म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता हा कर्जमाफीचा पहिला टप्पा आहे, म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून कर्जमाफीचा पहिला टप्पा सुरू होत आहे। तर या पहिल्या टप्प्यामध्ये 15 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या 15 बँकेमधून या ठिकाणी कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। जर या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं नसेल तर तुमची कर्जमाफी दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिल्या टप्प्यामधील बँकांची यादी आणि दुसऱ्या टप्प्यामधील बँकांची यादी सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका वेळेस सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणे शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्यांची सर्वात अगोदर कर्जमाफी होणार आहे। तर या 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगत आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी अगोदर सरसकट करू असं सरकारने सांगितलेलं होतं। परंतु सध्याच्या स्थितीला सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला आहे, कारण सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत आणि सरकारला प्रत्येक महिन्याला सर्व योजनांचे पैसे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडावे लागत असतात। त्यामुळे सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। तर ही कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांची होणार आहे। तर या ठिकाणी आपण पात्रता सुद्धा सांगत आहोत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणे शक्य होणार नाही। त्यामुळे फक्त पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच दत्तात्रय बामाबर्णे बघा नवीन कृषी मंत्री आहेत, तर यांच्याकडे तब्बल 40,000 कोटींचा निधी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। तर हा 40,000 कोटींचा निधी बँकांकडे सोडण्यात आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या 15 बँकेमधून कर्ज काढलेलं असेल तर त्यांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफीची तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे। आता तुम्हाला कर्जमाफीसाठी जी 5 कागदपत्रे जमा करायला सांगितली आहेत ती 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत, त्यासोबत शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांना कोणते आश्वासन देण्यात आलेले आहे, कोणते आव्हान देण्यात आलेले आहे त्याची माहिती देऊन टाकतो। त्यासोबत शेतकरी बांधवांना या ठिकाणी 15 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत, त्यासोबत ज्या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत या ठिकाणी कर्जमाफीसाठी कोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र केले जातील त्याची माहिती देतो। त्यासोबत शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेले असेल तर त्यांना पुढचे कर्ज भरावे लागणार आहे, परंतु 2 लाखांचे कर्ज माफ सुद्धा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत आहेत तर त्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज काढत असतील आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करत असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी किती हजार रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाक। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता याच्यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण शेतकरी बांधवांना शेतामध्ये भरपूर कामे असतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भरपूर कामे असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायची गरज भासणार नाही। तुम्हाला कमी शब्दांमध्ये अगदी सत्य माहिती आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे। बघा सध्याच्या स्थितीला नागपूर येथे यावेळी अधिवेशन सुरू होता, तर या अधिवेशन आता संपत आलेलं आहे, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तर अशा निवडणुका होत आहेत। तर अशा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष शिवसेना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस। तर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान पाहिजे आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो,
1 जानेवारी 2026 आता जवळच आलेले आहे। तर नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यातील या 15 जिल्ह्यांची आणि राज्यातील या टोटल 20 जिल्ह्यांची आणि 15 बँकांची कर्जमाफी होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या 15 बँकेमधून कर्ज काढलेला असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उजळत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। त्यांनी अन्नाचा एक घास खाल्लेला नव्हता, पाण्याचे एक थेंब सुद्धा ते पिलेले नव्हते। तर खऱ्या अर्थाने आज या बच्चू कडू साहेबांच्या 7 दिवसांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीसाठी कर्जमाफी करा या नाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेले होते, ज्या शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीसाठी बलिदान दिलेले होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी प्राप्त होत होत्या। कारण सरकारने बघा निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर तुमची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करू। परंतु आता सरकार निवडून येऊन सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, तरी पण मुख्यमंत्री कर्जमाफीवरती कळ सुद्धा काढत नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाला यश आलेलं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी आंदोलन केलेले होते त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। कारण कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। इतिहासामधील सर्वात मोठा हा निर्णय होणार आहे। कारण ज्यावेळेस भारत देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी 70,000 कोटींची कर्जमाफी केलेली होती। त्याच्यावरती आता ही सर्वात मोठी कर्जमाफी 2025च्या शेवटच्या महिन्यामध्ये होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, इतिहासामध्ये नोंदवली जाईल अशी कर्जमाफी या ठिकाणी होत आहे। बघा ही कर्जमाफी 2026च्या 30 जून रोजी होणार होती, परंतु राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत। तर या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे, त्यामुळे ही कर्जमाफी अगोदर होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी 5 कागदपत्रे मागवलेले आले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता ही कर्जमाफी तर होत आहे, तर या कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना 5 कागदपत्रे जमा करा अशा पद्धतीचे आश्वासन देण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या ठिकाणी 5 कागदपत्रे जमा करतील त्यांची कर्जमाफी होणार आहे। तर या ठिकाणी 5 कागदपत्रे सांगत आहे। तर या 5 कागदपत्रांपैकी पहिले 3 कागदपत्रे जुने आहेत, परंतु जे पहिले शेवटचे 2 कागदपत्रे आहेत तर ते 2 कागदपत्रे नवीन आहेत। तर ते 2 कागदपत्रे सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत ज्या 15 बँकांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे त्या 15 बँकांची यादी आणि ज्या 20 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे तर त्या 20 जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्यामधील जे शेतकरी बांधव नियमितपणे वर्षानुवर्ष कर्ज काढत आहेत आणि नियमितपणे त्या कर्जाची परतफेड करत आहेत, बँकांना ते पैसे देत आहेत, आपलं सिबिलचं खातं चांगलं ठेवत आहेत, तर त्या शेतकरी बांधवांचं कुठेतरी मन दुखत आहे। कारण त्यांनी इमानदारीने नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली आहे, परंतु ज्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही त्यांचे सरसकट कर्ज माफ होत आहे। त्यामुळे यांच्या मनामध्ये कुठेतरी या ठिकाणी दुःखाचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यांना कुठेतरी निराशा होत असल्याचं सरकारला दिसून आलेलं होतं। त्यामुळे जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असणारे, कर्ज भरत असणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा दिलासा मिळाला पाहिजे, त्यांचं सुद्धा मन दुखावलं नाही पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सुद्धा मदत जाहीर झालेली आहे, त्यांना सुद्धा अनुदान मिळणार आहे। तर त्यांना किती हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी सांगत आहे। सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा या ठिकाणी कर्जमाफीसाठी जी पहिली पात्रता सांगितलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमची कर्जमाफी होईल। दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस नसायला पाहिजे, वकील नसायला पाहिजे, जज नसायला पाहिजे, कलेक्टर नसायला पाहिजे, बीडीओ नसायला पाहिजे, त्यासोबत महानगरपालिकेचा कर्मचारी नसायला पाहिजे। म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसायला पाहिजे। पुढची पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न सरकारने सांगितलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे। तर अशा जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो,
पात्रता सांगितली आहे. तुम्हाला आता बँकांची आणि जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील खाजगी बँकांमधील, सरकारी बँकांमधील, पतसंस्था, सोसायटीच्या बँकेमधील म्हणजेच SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDBI बँक अशा टोटल मिळून 15 बँकांची कर्जमाफी होत आहे. आता 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. तर याच्यामध्ये 14 जिल्हे जे आत्महत्याग्रस्त असणारे शेतकरी बांधव आहेत, तर ते शेतकऱ्यांचे 14 जिल्हे आहेत. तर त्यांची सर्वात अगोदर कर्जमाफी होईल. आणि जे उर्वरित 6 जिल्हे आहेत याच्यामध्ये परभणी, बीड, लातूर, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांचे म्हणजेच ते 14 जिल्हे आणि हे 6 जिल्हे टोटल मिळून 20 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर आता नियमितपणे कर्ज फेडत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सरासरी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन देण्याचा आदेश सरकारने काढलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करू नका. बघा सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारीपासून कर्जमाफी होऊ शकते.